आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडलेलं प्रकरण हे 29 वर्षांपूर्वीचं आहे। 1995 साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचं दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10% आरक्षित सदनिका मिळवली होती आणि त्याच प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना कधी अटक होण्याची शक्यता आहे। सध्या त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। सदनिका गैरव्यवहार प्रकरण हे कोकाटेंना चांगलंच भवलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या त्यांनी राजीनामा दिल्याची ही माहिती सध्या समोर येते। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आणि हा राजीनामा आता TV9 मराठीच्या हाती आपण लागल्याचं पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? आताच्या घडीची मोठी बातमी ही म्हणावी लागेल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना शिक्षा जी आहे ती जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली होती। ज्या पद्धतीनं ही शिक्षा 2 वर्षाची होती आणि त्यानंतर सकाळपासून आपण जर पाहिलं तर मोठमोठे अपडेट जे आहे ते समोर येत होते। अखेर हे पत्र जे आहे ते राज्यपालांना देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांच्याकडचं जे क्रीडा खातं जे आहे ते अजितदादा यांच्याकडे आता देण्यात आलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा हा राजीनामा जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप जे आहे ते सिद्ध झाले होते, 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती त्यांना कोर्टाने ठोठावलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा त्यांनी या संदर्भात अर्ज जो आहे तो दाखल केला होता, परंतु कोर्टाने शुक्रवारपर्यंत या अर्जाची ही सुनावणी जी आहे ती ठेवलेली पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर आता आपण हे पाहतोय की राज्यपालांना देण्यात आलेलं हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळत आहे आणि जे त्यांचं क्रीडा खातं आहे माणिकराव कोकाटे यांचं ते अजितदादांकडे देण्यात आल्याची ही माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली। अगदीच विनायक, आपण पाहिलं या आधी सुद्धा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा राजीनामा दिलाय। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा खरं तर धक्का मानला जातोय आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत त्या संदर्भात? बरोबर आहे। ज्या पद्धतीनं याआधी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागला होता आणि आता माणिकराव कोकाटे यांना सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी हा राजीनामा जो आहे तो द्यावा लागलेला पाहायला मिळतोय। मोठा धक्का जो आहे तो राष्ट्रवादींना म्हणावा लागेल, कारण 2 मंत्र्यांना हा राजीनामा जो आहे तो गेल्या वर्षभरात द्यावा लागलेला पाहायला मिळतोय। माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण जे आहे ते सरकारी ज्या सदनिका आहेत त्याबाबत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि त्यांना 2 वर्षाची शिक्षा जी आहे ते कोर्टाने सुनावलेली होती आणि आता आपण जर पाहिलं तर अखेर हे पत्र जे आहे ते राज्यपालांना दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान विनायक, आता याच पुढे माणिकराव कोकाटे यांची भूमिका काय असणार आहे किंवा त्यांची प्रतिक्रिया आतापर्यंत आली आहे का?